मी म्हटलं ना की हर्षवर्धन सगळा बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्येच हा निर्णय ठरला की आपण असं 23 तारखेला जी आहे नागपूरच्या RSSच्या कार्यालयावरती मोर्चा धरणं आपण करायचं म्हणून असे माझं म्हणणं आहे. तो निर्णय BJPचा आहे, तो निर्णय राष्ट्रीय सेवक संघाचा आहे. कोणाला बसवायचं कोणाला बसवायचं नाही हा त्यांनी निर्णय घ्यावा. आमचा से नाही. मी म्हटलं आप आहे, डावे पक्ष आहेत, सामाजिक संघटना एक 22 संघटना ज्या आहेत त्याही सहभाग आहेत. मुंबईला त्या सगळ्या होत्या, त्याच्यापैकी काही जे आहेत त्या नागपूरला उपस्थित राहतील. आपण जी बदलण्यासाठी आहे का? सरळ आहे. इस्तान मी म्हणतोय 2014 पासून त्यांच्या विरुद्ध आरोप होत आहेत, पण एकही त्यांनी पत्रामध्ये घेतली नाही. आता ती त्यांनाच विचारलं पाहिजे. ते विरोधाची पत्रकार तुम्ही पत्रकार एवढे हुशार आहात की तो असताना ड माणूस दिसेल असं त्याला वाटते. ती खरंच तशी परिस्थिती आहे का किंवा हे एस्टीन फाईलचा परिणाम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि हे जे इस्रायल-इराण युद्ध जे आहे त्या इस्रायल युद्धामध्ये आपण भूमिका घेतली नाही. चायनाचे जहाज त्या होमस म्हणून असताना निघतात कॅनालमधनं, आपली जहाजं निघत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असताना मानतो आहे की पंतप्रधान आता असताना देशाला नुकसानदायक आहे आणि फार काळ ठेवला तर बँकेची सुद्धा हालत वाईट होईल अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी म्हणेन की आपण पत्रकार आहात, पण आपले मालक जे आहेत त्यांना मी दोष देतो की त्यांनी धर्म आणि जातीच्या बाहेर चर्चा कधी जाऊच दिलेली नाही. किंवा आता असणारं जे करारनामा झालेला आहे आणि कृषीचं क्षेत्र जे खुलं करण्यात आलेलं आहे, तेव्हा आज कापसाचा भाव 8,000 जरी असला किंवा गव्हाचा भाव असताना हा 2,500 $2,500 वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा दिलेला आहे. तिथे हा तेवढाच राहील का? तर माझ्या अंदाजाने नाही. तो 30 ते 35% कमी आलेला असेल. आणि त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे की भारतामध्ये खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्या देशातून अमेरिकेतून येईल, देश मोठा आहे, आपल्यापेक्षा दुप्पट आहे. आपली 140 कोटीची लोकसंख्या आहे, त्यांची फक्त 38 कोटीची लोकसंख्या आहे. खाणारे कमी, पिकतं जास्ती आणि पिकत जास्ती असल्यामुळे करायचं काय? बाजारपेठ मिळाली नाही तर 1-2 वर्ष तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर खाण्यालायक होत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ते ऑफलोड करत असताना आज त्याची 0 व्हॅल्यू आहे त्यांना, पण ऑफलोड करत असताना 35% कमीनेच सुद्धा त्यांनी ऑफलोड केला तरी त्यांचं तेवढं प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे भारतातल्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करत असताना शिल्लक राहिलेलं प्रोडक्शन त्याच्याशी कॉम्पीट करावं लागेल. आता शिल्लक राहिलेलं ची कॉम्पीट करावं लागेल तेव्हा जे भाव ज्याच्याकडे शिल्लक राहिले तो त्या भावामध्ये विकेल आणि ते
भारतीय शेतकऱ्याला परवडणार नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. याला एस्टीन फाईल ही जबाबदार आहे. हा करारनामा करण्यामध्ये सुद्धा एस्टीन फाईल जबाबदार आहे. आणि म्हणून RSSचे म्हणून मोहन भागवत जे आहेत प्रमुख आहेत त्यांना आम्ही असं विचारणार आहोत की तुम्ही संस्कृती शिकवता, नीतिमत्ता शिकवता, राष्ट्रवाद शिकवता, मग नरेंद्र मोदी ह्या कुठल्या थिअरीमध्ये बसतो ते आम्हाला जरा समजून सांग. जर आपण जो राष्ट्रीय स्वयंसेवक राजकारणाचा काही संबंध नाही असला तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जड बनलेले. आणि तिसरा विषय असा की आपला मोर्चा विनाकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे वाढवते का महत्व वाढवत नाही. काय विनाकारण त्याचं महत्व नाही वाढवणार. इलेक्शनमध्ये प्रचार करताना मला BJPचा कार्यकर्ता कमी दिसतो, पण RSSचा कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याच्यामुळे असणारं जबाबदारीतून मुक्त होता येत नाही. तर जबाबदारी ही स्वीकारावी लागते. आणि आपण जसं म्हणत असाल की नरेंद्र मोदी हे जर RSSच्या मोहन भागवत किंवा संघटनेचं ऐकत नसेल तर त्यांनी आमच्याबरोबर आंदोलनामध्ये उतरावं. आम्ही स्वागत करू त्यांचं. जो प्रकार याचा असतो सर नैतिकतेचा की आपण फाईलचा विषय काढायचा फाईलचा तर संघ प्रचारकावर सुद्धा काही आरोप आहे ना की त्यांनी विरोध साडे एका कुठल्याही संघटनेमध्ये तुम्हाला काही माणसं ही विकृत भेटतातच. त्यांच्या अशी माणसं समोर आली की तुम्हाला कारवाई त्या ठिकाणी करावी लागते. आता ह्या 2-4 माणसांसाठी तुम्हाला अख्खी संघटना तुम्ही बदनाम करू शकता. तसं आम्ही म्हणतो की RSS आणि आमच्यामध्ये वैचारिक मतभेद मोठा आहे, पण वैचारिक मतभेद म्हणजे दुश्मनी नाही. त्याच्यामुळे ते आम्हाला सुधारायला बघतात, आम्ही त्याला वैचारिक सुधारायला बघतो. आता कोण जिंकेल कोण नाही तो वेगळा भाग आहे. तुम्ही म्हणताय की निवडणूक काळात केली तर या आंदोलनाची ते आता याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय की ज्यांना खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष एकत्र झाला पाहिजे अशांच्या ह्याच्यामध्ये ब्लॅक शिप इंग्रजीमध्ये शब्द जसा आपण वापरतो, मेंढपाळाच्या ह्याच्यामध्ये एक ब्लॅक शिप असतो, तशा रीतीने असणारे जे कोणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाही त्यांचा एक पाय इथं आणि एक पाय दुसरीकडे हा सरळ दिसतोय. आता संघाने निर्णय घ्यायचा आहे तो, त्याचा आम्ही काय सांगणार. आमचा आम्ही आग्रह धरणारच आहोत की तुम्ही पंतप्रधान बदला. थँक्यू. मी त्याच्यावर वेगळी परिषद घेतली. या वागण्याने भारताचं पूर्णपणे नाक कापल्या गेलेलं आहे. भारताला कणा नाही अशीच एक प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. परंतु इथपर्यंतच ते थांबत नाही, तर जे काही करारनामे झालेले आहेत US बरोबर जे करारनामे झालेले आहेत त्या करारनाम्यामध्ये भारताचं नुकसान कसं होईल आणि भारताची सार्वभौम ही घाण कशी राहील आणि अमेरिका नव्याने ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कशी निर्माण होईल या दृष्टीने केलेले करारनामे जे आहेत, उल्लेख नसेलही पण शंका यायला लागलेली आहे
की जे काही एसटीन फाईलमध्ये इतर राजकीय नेत्यांच्या संदर्भातलं वर्णन करण्यात आलेलं आहे, मोदींच्या संदर्भात सुद्धा तसंच काही प्रकार घडलेला आहे का, हा महत्त्वाचा आहे. काका, ज्याला आपण म्हणतो की भारताला सेल आउट करणं म्हणजे विकणं, हे केव्हा होतं की ज्यावेळेस समोरच्याकडे आपल्या विरोधामध्ये पुरावा आहे, बदनाम करणारा पुरावा आहे, आणि तो बदनाम करणारा पुरावा दाखवून आपण असणारं आपलं सातवं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आमचं समज असा आहे की त्या फाईलमध्ये अधिक माहिती आहे की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केला जातोय, आणि म्हणून ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान हा नेहमी देशाला नुकसानकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. असा व्यक्ती पंतप्रधान असता कामा नये. तो देशाला घातक आहे. आतापर्यंत RSS यांनी आम्ही राष्ट्रवादी, राष्ट्रभक्त, देश निर्माण करणारे, संस्कृतीला जपणारे, नीतिमत्ता याचे पुरस्कार करणारे, जे विश्लेषण आहे ते सगळं विश्लेषण त्यांनी त्यांच्याकडे खेचून घेतलं आणि उरलेले सगळे बदमाश आहेत असं जे चित्र उभं केलं. त्याचाच आम्ही आता विचारायला जाणार आहोत 23 तारखेला की तुमच्या पंतप्रधानाचं चारित्र्य हे तुमच्या वर्णनामध्ये बसतंय का, आणि बसत नसेल तर मग आतापर्यंत आपण कारवाई का केली नाही याचा खुलासा आपण करावा. याच्यासाठी जे विरोधी पक्ष आमच्याबरोबर यायला तयार आहेत, एकत्र लढायला तयार आहेत, त्या सगळ्यांची मूठ बांधून 23 मार्चला नागपूरला RSSच्या मुख्य कार्यालयावरती धरणा मोर्चा दोन्ही असणारं त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी तमाम मध्यमवर्गीय जो आहे या तमाम मध्यमवर्गीयांना आव्हान करतोय की ही जी नरेंद्र मोदीची नवीन सांस्कृतिक वाटचाल आहे ती आत्तापर्यंत आपण असणारा भारतामध्ये बघितलेली नाही, किंवा ही वाटचाल पुढे जाऊन द्यायची नसेल तर मध्यमवर्गीयांमधले लहान मुलं आणि मुली या सुरक्षित असल्या पाहिजेत. एक खोटं स्वप्न या मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की नरेंद्र मोदी हे जात वर्चस्व निर्माण करायला पुन्हा निघालेले आहेत. या मध्यमवर्गीयांमध्ये 80% हा सवर्ण समूह आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा नरेंद्र मोदी हे पूर्ण काळ राहिले तर कुटुंबातल्या मुलं आणि मुली हे सुरक्षित नाही याची जाण त्यांनी ठेवली पाहिजे. तेव्हा आपलं कुटुंब सुरक्षित असलं तर देश सुरक्षित राहतो, आणि देश सुरक्षित ठेवायचा असेल तर पंतप्रधानाच्या किंवा राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसलेला माणूस याचं चारित्र्य असलं पाहिजे. आणि त्याचं चारित्र्य नसेल तर मग उरलेल्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून ह्या मध्यमवर्गीयांनी सुद्धा या मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावी आणि लावावी अशी आम्ही त्यांना असताना विनंती करतोय. माझं निवेदन संपलं. थँक्यू. त्याच्यावरती नाही.
तर जे अमेरिकेचे जे सचिव आहे ते म्हणतात की मोदी खूप चांगले आहेत आणि जे हो कारण त्यांच्या फायद्याचं झालं ना. जसं इंग्लंडने आपल्याला लुटलं, ईस्ट इंडिया कंपनीने लुटलं, तशा रीतीने त्यांना आता लुटायला मिळाले की त्यांचा माल जो येईल तो 0 टॅक्सवरती येईल आणि आपला माल त्यांच्याकडे जाईल तेव्हा तो 18% टॅरिफने जाईल. म्हणजे हा जो करार करण्यात आला हे शेतकऱ्याच्या हिताचा आहे की शेतकऱ्याच्या विरोधात आहे? पूर्णपणे देशाच्या विरोधातला आहे, त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा आहे. 23 मार्चला नागपूरला RSSचं मेन कार्यालय आहे. या कार्यालयावरती मोर्चा म्हणा, धरणं म्हणा हे ठरविण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ, त्याच्याचबरोबर आपचे असणारे प्रतिनिधी, डाव्या पक्षाचे असणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एस्टीन फाईल हा जो सगळ्यात मोठा एक नुसता सेक्स स्कॅन्डल नाही तर लहान मुलं मुली यांच्याशी अभद्रपणे वागणं, त्यांचा उपभोग घेणं आणि नंतर त्यांना असणारं मारून टाकणं असा जो प्रकार सगळा झालेला आहे, त्या प्रकारामध्ये केंद्र शासनामध्ये असणारे मंत्री आणि त्याच्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव आलेलं आहे. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. एस्टीन नावाचा असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी तुम्हाला काही देशांकडून जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर संबंध सुरळीत करायचे असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर नाचलं पाहिजे आणि ते त्यांनी केलेलं आहे. तेव्हा एकेकाळचे मुद्रा मोदी हे असणारे मुजरा मोदी झालेत अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.